गावात सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेल्या चित्तथरारक बातम्यांचा आढावा। मंडळी, आयुष्याच्या क्षणाचा काहीच भरोसा नाहीये, कारण कधी काय होईल ते सांगता येत नाही। या व्हिडिओमध्येच पहा ना, पापणी लवते न लवते तोपर्यंत ही मुलगी 10व्या मजल्यावरून खाली पडली आहे। ही घटना आहे छत्तीसगडच्या रायपूरमधली। ही 9वी मध्ये शिकणारी मुलगी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती। संध्याकाळ झाली तरी सुद्धा घरी न परतल्यानं कुटुंबियांनी पोलिसांमध्ये धाव घेतली। त्यानंतर समजलं की तिचा 10व्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू झालाय। आता तिने स्वतः उडी मारत आत्महत्या केली आहे की हा घातपात आहे त्याचा पोलीस सध्या तपास करतात। मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। तसं बघायला गेलं तर चोरी करणं इतकं सोपं काम नाही। शक्कल लढवून एकही पुरावा मागे न सोडता चोर अतिशय बिनचूकपणे सामान चोरी करतो। पण इथे तर शून्य मेहनतीमध्ये आयतं धन हाती मिळालंय। आता बघा ना, या व्हिडिओमध्ये दिसणारा हा चोर 4 बाजूला नजर फिरवत येतो आणि स्कूटरच्या इथे ठेवलेली गोण उचलून सरळ निघून जातो। ऐकताना गंमत वाटेल, पण या गोणीमध्ये तब्बल 9 लाख रुपये रक्कम होती। धन्य तो चोर आणि धन्य ती व्यक्ती ज्याने स्कूटरमध्ये तब्बल 9 लाख रुपये ठेवले। हो, या व्हिडिओमध्ये दिसतंय ते अगदी खरं आहे। 9 लाख रुपये गोणीमध्ये ठेवून कोणीतरी ही गोण अशीच उघड्यावर ठेवली आणि चोरांचा चांगलाच फायदा झालाय। हे 21वे शतक आहे, तिथे काहीही होऊ शकतं। हत्या, अपघात, गुंडगिरी यामध्ये इतकी प्रचंड वाढ झाली आहे की लोकांना पोलिसांचा धाकच राहिला नाहीये। आणि अशीच एक घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यात। मथुरा जिल्ह्यामधील सातोहा गावामध्ये किरकोळ वादानंतर गुंडांनी एका घरात घुसून गोळ्या झाडल्या आणि दगडफेक सुद्धा केली। या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। पीडित व्यक्तींनी गुंडांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। चुकीच्या लेनमधून गाडी चालवली किंवा भरधाव वेगामध्ये गाडी चालवल्याने बऱ्याचदा अपघात होतात। पण इथे तर चूक नसताना जीव गमवावा लागलाय। ही दृश्य आहेत बेंगळुरूच्या हनुमंतनगर मधली। या दृश्यांमध्ये एक बस पुढे तर एक बस मागे चालतीये आणि या 2 बसच्या मध्ये एक रिक्षा दिसते। तीनही गाड्या अगदी सरळ रेषेत व्यवस्थित चालल्या होत्या, जात होत्या आणि त्यातच पुढच्या बसनं अचानक ब्रेक मारला आणि त्यामुळे रिक्षा आणि रिक्षामागची बस या दोनही गाड्यांना अर्जंट ब्रेक मारावा लागला। पण यामध्ये 2 बसमध्ये ही रिक्षा अडकली आणि दबली गेली। अपघात झाला आणि अपघातामध्ये रिक्षा चालक आणि प्रवासी या दोघांचाही जागीच मृत्यू झाला। ही दृश्य आहेत तामिळनाडूच्या कोइंबतूरमधली। रात्रीची वेळ असल्यामुळे सगळेजण झोपलेले होते आणि याचाच फायदा घेत रात्रीच्या अंधारामध्ये बिबट्यानं डाव साधला। या दृश्यांमध्ये दिसणाऱ्या घराबाहेर शेळ्या, मेंढ्या बांधलेल्या होत्या। घराबाहेर कुणीच नव्हतं आणि सर्वत्र काळोख होता। योग्य वेळ साधून हा बिबट्या दबक्या पावलांनी आला आणि या घरच्या अंगणामध्ये शिरला। बांधलेल्या शेळ्या मेंढ्यांवर या बिबट्यानं हल्ला केला। रात्रीची वेळ होती आणि त्यामुळे या शेळ्या मेंढ्यांना कुणीच वाचवू शकलं नाही। दे दणादन असा काहीसा जोश या दृश्यांमध्ये दिसणाऱ्यांचा आहे। हे दृश्य आहेत उत्तराखंडच्या डेहराडूनमधले। उत्तराखंडच्या थंडीमध्ये वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय। 2 गटांमध्ये हॉटेल बाहेर वाहन पार्क करण्याच्या वादातून ही हाणामारी झाली आहे। हॉटेलमध्ये जेवणावर ताव मारायचं सोडून या मंडळींनी आपला हात साफ करण्याची संधी लुटली आहे। एवढ्या घोळक्यामध्ये नक्की कुणाला कोण मारतंय हे सांगणं सुद्धा अगदी कठीण होतंय। पण अशा स्थिती सुद्धा एक व्यक्ती आरामामध्ये गाडीतून उतरला तर त्याच्या मागून येत आणखी 6 जणांनी हाणामारीमध्ये उडी टाकली।
अशी धडाकेबाज हाणामारी तशी काही नवीन नाहीये. मंडळी, कल्पना करा, रात्रीची वेळ आहे आणि घरामधून सगळे कामावरून परतलेले आहेत. त्यांचं रुटीन सुरू आहे आणि अचानक घर हादरायला लागलं. काय होईल? अंगाचा थरका उडेल की नाही? असाच काहीसा प्रकार या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय. ही दृश्य आहेत ऑस्ट्रेलियाच्या एका भागातली. टाउन्स हिल परिसरामध्ये अचानक भूकंपाचे धक्के जाणवले आणि याची चाहूल लागली घरातल्या सर्वात जबाबदार व्यक्ती असणाऱ्या श्वानाला. 4.4 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता आणि त्यामुळे संपूर्ण घर हादरून गेलं. घरामध्ये सगळी लोक भीतीनं घाबरून बाहेर पडली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी नाहीये.